9वी गणितमध्ये भाग 2 मध्ये 7वा चॅप्टर आज चालू करत आहोत। त्या चॅप्टरचं नाव आहे निर्देशक भूमिती। टाका सगळ्यांनी हेडे। एक सूचना लक्षात ठेवा महत्वाची, उद्यापासून आलेख लागणार आहे बरं का। आलेख म्हणजे ग्राफ पेपर। आजचा दिवस चालतंय पण उद्या तुम्हाला क्लासला आलेख कागद लागेल, ग्राफ पेपर लागेल। बघा इकडं, आता आजचा दिवस वहीवर केलं तर चालतंय। हा, जी आडवी रेषा राहते ना त्या आडव्या रेषेला म्हणतात एक्स अक्ष। जी आडवी रेषा राहते त्या आडव्या रेषेला म्हणतात एक्स अक्ष। जी उभी रेषा राहते त्या उभ्या रेषेला म्हणतात वाय अक्ष। येते का लक्षात मी का म्हणलो ते? आडव्या रेषेला का म्हणा एक्स अक्ष, उभ्या रेषेला का म्हणा वाय अक्ष। दोन्ही एकमेकाला छेदतात त्याला म्हणा आरंभ बिंदू, ओरिजिन म्हणतात त्याला। कळालं? आता या आरंभ बिंदूच्या उजवीकडे धन संख्या असतात, म्हणजे अधिक। शून्याच्या डावीकडे ऋण संख्या असतात। काय सांगा बरं? एक्स अक्षावर शून्याच्या उजवीकडे धन संख्या अधिक संख्या, शून्याच्या डावीकडे ऋण संख्या वजा संख्या। शून्याच्या वर अधिक संख्या, शून्याच्या खाली कळालं का? समजलं का? का म्हणलो मी? कळालं का? आडव्या रेषेला म्हणा एक्स अक्ष, उभ्या रेषेला म्हणा वाय अक्ष। दोन्ही एकमेकाला छेदतात त्याला म्हणा आरंभ बिंदू। आरंभ बिंदूच्या उजवीकडे धन संख्या असतात, डावीकडे ऋण संख्या असतात, वर खाली। याला म्हणतात पहिला चरण। रोमन लिपीमध्ये असं दाखवतात। पहिल्या चरणामध्ये दोन्हीचं चिन्ह अधिक राहतंय। पहिल्या चरणामध्ये दोन्हीचं चिन्ह अधिक राहतंय। याच्या बाजूच्याला म्हणा दुसरा चरण। पहिली किंमत राहते ऋण आणि दुसरी राहते धन। पहिली किंमत जर ऋण असेल आणि दुसरी जर धन असेल तर त्याला कोणता चरण म्हणा? दुसरा। याला म्हणा तिसरा चरण। पहिली बी ऋण दुसरी बी ऋण। तिसऱ्या चरणामध्ये पहिली बी ऋण, चौथा चरण पहिली धन दुसरी ऋण। आता कसं ओळखायचं सांगतो। पहिल्या चरणात खाली जावा बरं एक्स कडे, कसल्या किमती येतात? वाय कडे जावा बरं, म्हणून दोन्ही धन धन। दुसऱ्या चरणात एक्स कडे जावा बरं,
म्हणून पहिली ऋण. वायकडे जावा बरं, म्हणून धन. तिसऱ्या चरणात एक्स कडे जावा, वायकडे जावा, म्हणून ऋण कॉमा ऋण. चौथ्या चरणात एक्स कडे जावा, वायकडे जावा. दोन्हीची किंमत जर धन असेल तर कुण्या चरणात म्हणा? पहिल्या. पहिलं ऋण दुसरं धन असेल तर दुसरा चरण. दोन्ही ऋण असेल तर तिसरा. एक धन आणि एक ऋण असेल तर काढून घ्या. दोन्ही किमती जर धन असतील अधिक असतील तर कुण्या चरणात? दोन्ही ऋण असतील, पहिलं धनन दुसरं ऋण असेल, पहिलं ऋणन दुसरं धन असेल. बघा इकडं आता हा, आता या बिंदूला कोणत्या चरणात आहे हे लिहायचं आहे आपल्याला. पहिलं ऋण आणि दुसरं धन आहे. दुसरा चरण कंसात रोमन लिपीतला असं दोन बी लिहायचं. दोन्ही धन आहेत. पहिला चरण, दोन्ही ऋण आहे. तिसरा चरण, पहिलं धन दुसरं ऋण आहे. दोन्ही धन आहे. पहिला चरण, पहिलं ऋण दुसरं धन.
दोन्ही ऋण पहिलं ऋण दुसरं धन. दोन्ही धन. कळालं का सगळ्याला? लिहून घ्या. झालं? झालं का? झालं? कोणत्या अक्षावर आहे हे बघायचं आता आपणाला. हे चरण झाले 4. दोन्ही धन असतील तर, दोन्ही ऋण असतील तर, पहिलं धन दुसरं ऋण असेल, पहिलं ऋण दुसरं धन असेल. आता बघा इकडं, बघा ह्या सगळ्या बिंदूमध्ये तुम्हाला काय विशेष जाणवलं? एक शून्य फिक्स आणि एक बिंदू असा आहे की ज्याच्यामध्ये दोन्ही शून्य आहेत. जिथं दोन्ही शून्य राहतात त्याला म्हणा, का म्हणा त्याला? आरंभ बिंदू. आता वरल्या प्रत्येक बिंदूमध्ये एक जण 0 आहे आणि एकच किंमत दिली. पहिली किंमत ही x अक्षाची असते. कोणाची असते? आणि दुसरी किंमत ही y अक्षाची असते. आता इथं
कुणाची किंमत दिले कोण झिरो आहे? एक्स ची किंमत दिलंय, वाय झिरो आहे. ज्याची किंमत दिलंय त्या अक्षावर, म्हणजे हा बिंदू कुण्या अक्षावर आहे? कळालं? एक्स ची किंमत 0 आहे, किंमत दिले वाय अक्षाची, म्हणून का म्हणा एक्स ची किंमत 0 वाय अक्ष दिले. वाय ची 0 एक्स दिलंय. वाय अक्षावर कळालं का? समजलं? कळालं? जरा पेज नंबर काढा, मी पुस्तकातलं सांगतो अगोदर. 91 पेज नंबर काढा जरा सगळ्यांनी अगोदर. सगळ्यात खालच्या बाजूला एक प्रश्न आहे बघा. दिलेले बिंदू कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत हे झालं की ते सोडवायचं आहे. सांगा बरं. ए सांगा सगळेजण. आई दोन्ही किमती दिले म्हणल्यावर धन आहेत. पहिला चरण. बी दुसरा चरण. सी चौथा चरण. डी पी आय नीट 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 बघ. अहो बघा हो नीट. झिरो आहे का? पी म्हणलेला झिरो आहे एक जण आहे. एक्स अक्षावर. क्यू हे लिहून घेऊन तेवढं गणित करायचं. स्वामी